रिपीटेड क्वेश्चन खूप जास्त पडतात. आता आपल्याला बघायचे चॅप्टरचं नाव आहे प्रॉपर्टी अँड टेस्टिंग ऑफ हार्डन कॉन्क्रीट. तो हार्डन कॉन्क्रीटच्या प्रॉपर्ट्या बघायच्या आहेत आणि त्याच्यावरती टेस्टिंग कोणकोणते करतात ना ते बघायचे आहेत. प्रॉपर्टी अँड टेस्टिंग. ठीक आहे. तो सगळ्यात पहिला प्रश्न जो आपल्याला विचारला जातो जो खूप इम्पॉर्टंट आहे तो आहे लिहून घ्या. स्टेट फॅक्टर अफेक्टिंग दी स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटवरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात त्यांची यादी बनवा आणि कोणता तरी एक एक्सप्लेन करा असा प्रश्न येतो, किंवा जे पण असतील ते सगळेचे सगळे एक्सप्लेन करा असा पण प्रश्न येतो. ठीक आहे. चला क्वेश्चन काय लिहिला आहे. स्टेट फॅक्टर अफेक्टिंग द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात. कोणकोणते जे फॅक्टर आहेत त्यांच्यावरती कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जी आहे ती अफेक्ट करते. ठीक आहे. आणि कोणत्या कॉन्क्रीटबद्दल सांगत आहे तर ते आहेत हार्डन कॉन्क्रीट. तर हार्डन कॉन्क्रीटवरती कोणकोणत्या प्रकारचे पॅरामीटर जे आहेत ते अफेक्ट करतात, कोणकोणते फॅक्टर जे आहेत ते अफेक्ट करतात. ठीक आहे. त्याची यादी बनवून घेऊया आणि एकेकाला आपण डिटेलमध्ये बघूया. जवळजवळ 7 नावं आहेत. ती जवळजवळ 7 नावात एक एक करून बघूया. मी व्हिडिओ सगळे अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर 1 नंबर फॅक्टर आहे तो बाण मारायचा. पहिले बाण मारायचं लिहायचं फॅक्टर अफेक्टिंग दी स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आर ॲज फॉलो. ठीक आहे. आवाज येतो माझा. फॅक्टर अफेक्टिंग दी. चला आता मग या कोणकोणते फॅक्टर. पहिला फॅक्टर वॉटर सिमेंट रेशो. पहिला फॅक्टर आहे वॉटर सिमेंट रेशो. 2 नंबर फॅक्टर आहे जेल स्पेस रेशो. 3 नंबर आहे ॲग्रिगेट सिमेंट रेशो. वॉटर सिमेंट रेशो, जेल स्पेस रेशो, ॲग्रिगेट सिमेंट रेशो. ॲग्रिगेट सिमेंट रेशो. 4 नंबर आहे ॲग्रिगेट साईज. कॉन्सन्ट्रेशन अँड ग्रेडिंग. ॲग्रिगेट साईज, कॉन्सन्ट्रेशन अँड ग्रेडिंग. 5 नंबर क्युरिंग. एज अँड मॅच्युरिटी ऑफ कॉन्क्रीट. मॅच्युरिटी ऑफ कॉन्क्रीट. मॅच्युरिटी स्पेलिंग MATURITY. मॅच्युरिटी ऑफ कॉन्क्रीट. क्युरिंग एज अँड मॅच्युरिटी ऑफ कॉन्क्रीट. डिग्री ऑफ हायड्रेशन. डिग्री ऑफ हायड्रेशन. 7 नंबर आहे पोरोसिटी. बस एवढे बस झाले फॅक्टर. ओके का. नंतर 8 नाव लिहून घे. शेप अँड साईज ऑफ ॲग्रिगेट. तो आपल्याकडे खूप सारे फॅक्टर आहेत. ठीक आहे. तो खूप सारे फॅक्टर आहे. स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट डिपेंड अपॉन टाईप ऑफ सिमेंट, एज ऑफ सिमेंट, क्युरिंग, ॲडमिक्चर, वॉटर बाय सिमेंट रेशो, डिग्री ऑफ हायड्रेशन, जेल स्ट्रक्चर, पोरोसिटी, स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. खूप सारे फॅक्टर आहेत. ठीक आहे. तो फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्ट दी स्ट्रेंथ. कोणकोणते इम्पॉर्टंट फॅक्टर सांगितले. 1 नंबर वॉटर सिमेंट रेशो. 1 नंबर काय सांगितला वॉटर बाय सिमेंट रेशो. 2 नंबर जेल स्पेस रेशो. 3 नंबर ॲग्रिगेट सिमेंट रेशो. 4 नंबर ॲग्रिगेट साईज, कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांची ग्रेडिंग. ठीक आहे ना. त्याची साईज काय आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचं ग्रेडिंग किती. नंतर पुढे क्युरिंग काय आहे, त्याचं एज आणि त्याची मॅच्युरिटी काय आहे. डिग्री ऑफ हायड्रेशन. नंतर पोरोसिटी. आणि स्पेसिमन प्रॉपर्टी ऑर लोडिंग पॅरामीटर. ठीक आहे. ते पण लिहून घेतल्यास 9 नंबर. शेप अँड साईज ऑफ ॲग्रिगेट झाला. स्पेसिमेन प्रॉपर्टी अँड लोडिंग पॅरामीटर. चला आता एवढे सगळे फॅक्टर जे दिलेले आहेत त्यांना थोडं थोडं करून एक्सप्लेन करावं लागेल आपल्याला. 9 मार्काला क्वेश्चन आला तर थोडं लिहावं लागेलच ना. एक एक करून आता आपण बघूया. पहिला उचलला
पहिला फॅक्टर जो कॉन्क्रीटची स्ट्रेंथला बदलवतो किंवा कमी जास्त करतो, कोणता फॅक्टर आहे तो कॉन्क्रीटच्या स्ट्रेंथला कमी जास्त करणारा किंवा त्याच्यावर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ डिपेंड करते, तो फॅक्टर आहे आपल्याकडे वॉटर सिमेंट रेशो. वॉटर बाय सिमेंट रेशो. ठीक आहे, वॉटर बाय सिमेंट रेशो काय केली ना आपण त्याच्यामध्ये, द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज डायरेक्टली डिपेंड अपॉन वॉटर बाय सिमेंट रेशो. म्हणजे कळलं का, वॉटर आणि सिमेंटचा रेशो जो आहे ना, वॉटर बाय सिमेंटचा रेशो याच्यावरती, म्हणजे वॉटरचं वजन डिवाइड बाय सिमेंटचं वजन, याचं जे भागाकार होईल ना त्याच्यावरती कॉन्क्रीटची स्ट्रेंथ डायरेक्ट डिपेंड असते. द स्ट्रेंथ इज डायरेक्टली डिपेंड ऑन द वॉटर सिमेंट रेशो. ठीक आहे. 2 नंबर याच्यामध्ये लिहायचं, अकॉर्डिंग टू अब्राहम लॉ. अकॉर्डिंग टू अब्राहम लॉ. अब्राहमचा लॉ काय सांगतो, अकॉर्डिंग टू अब्राहम लॉ, कॉमा करायचा. द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट is inversely proportional to inversely proportional to वॉटर सिमेंट रेशो. याचा अर्थ काय झाला, अब्राहम काय म्हणतो की कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ आहे ना ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे वॉटर बाय सिमेंट रेशोवरती. इन्व्हर्सलीचा अर्थ काय होतो की जर वॉटर सिमेंट रेशो जास्त झाला ना तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होऊन जाते, कळलं का, किंवा वॉटर बाय सिमेंट रेशो जर का कमी झाला ना तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जास्त होऊन जाते, व्हाईस वर्सा, उलटा, त्याला बोलतात इन्व्हर्सली रिलेशन. ओके, त्याचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. वॉटर याच्यामध्ये काय लिहायचं, याच्यात खाली बरं का, हे जे स्टेटमेंट लिहिलं ना त्याच्या खाली, स्ट्रेंथ इज इक्वल टू A डिवाइड बाय B रेज टू पॉवर X. यस काय असते, स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. यस काय असतो, यस स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. A अँड B काय असतात, कॉन्स्टंट. X काय असतो, वॉटर बाय सिमेंट रेशो. कळलं का बा, अब्राहमचा लॉ काय होता ते. पुढचं वाक्य याच्यामध्ये वॉटर बाय सिमेंट रेशोमध्ये, द वॉटर बाय सिमेंट रेशो, वॉटर सिमेंट रेशो म्हणून, वॉटर सिमेंट रेशो रेंज बिटवीन 0.35 to 0.45. The water cement ratio between 0.35 and 0.45 give good quality concrete with high compressive strength. काय अर्थ झाला याचा की जर वॉटर बाय सिमेंटचा रेशो 0.35 ते 0.45 दरम्यान असला ना तर तुम्हाला सगळ्या प्रॉपर्ट्या चांगल्या भेटतील, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ पण चांगली भेटेल. आलं का, ते आपल्या भाषेत लिहायचं की इफ द वॉटर बाय सिमेंट रेशो इज बिटवीन 0.35 to 0.45 द क्वालिटी ऑफ द कॉन्क्रीट इज व्हेरी गुड अँड द स्ट्रेंथ इज ऑल्सो मोर. असं ओके काय, हे 3-4 पॉईंट लिहून झाले असतील तर पुढे जाऊ आता. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ अँड वॉटर बाय सिमेंट रेशो, ग्राफ काढून घ्या. याच्यामध्ये पहिलाच फॅक्टर चालला आहे त्याच्यामध्ये ग्राफ बी काढायचा आहे. ठीक आहे, इकडे आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, इकडे आहे वॉटर बाय सिमेंटचा रेशो. असा करूया, असा बघा. ठीक आहे, असा करू, काढून घ्यायचं. झालं, तो वॉटर बाय सिमेंट रेशो हा पहिला फॅक्टर आपला कव्हर झालेला आहे. कधी कधी प्रश्न असा बी विचारतात की एक्सप्लेन वॉटर सिमेंट रेशो, मग हे सगळं एक्सप्लेन करायचं त्याच्यामध्ये. अँड ड्रॉ द ग्राफ गिविंग रिलेशनशिप बिटवीन वॉटर सिमेंट रेशो अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. तर वॉटर सिमेंट रेशो आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ यांच्यामधलं रिलेशन हे असं आहे, करू शकते.
हे रिलेशन, हा ग्राफ काय आहे, हा ग्राफ काय दाखवतो तुम्हाला, वॉटर सिमेंट रेशो आणि याच्यामधलं हे दाखवतो, ठीक आहे, काय रिलेशनशिप दाखवतो. लिहिता येईल का मग एवढं सगळं. तो कधी कधी असा प्रश्न विचारू येतो बरं का, काय एक्सप्लेन वॉटर सिमेंट रेशो अँड ड्रॉ ग्राफ गिविंग रिलेशनशिप बिटवीन वॉटर सिमेंट रेशो अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, असा पण प्रश्न येतो. आणि त्याच्यामध्ये हे सगळं वॉटर सिमेंट रेशोचं लिहायचं, फक्त वॉटर सिमेंट रेशोचं लिहायचं असं. चलो पुढचा दुसरा फॅक्टर, जो दुसरा फॅक्टर एक्सप्लेन करायला लावला आहे तो आहे जेल स्पेस रेशो. थोडं एक्सप्लेन करून पुढे निघायचं, पटापट लिहायचं. जेल स्पेस रेशो, ठीक आहे. कधी कधी स्पेशल वेगळा प्रश्न विचारून टाकतात, काय बरं का, की राईट डाऊन द शॉर्ट नोट्स ऑन जेल स्पेस रेशो, वेगळा प्रश्न. मग जेल स्पेस रेशोमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत का तेवढ्या उचलून तिथे लिहून टाकायच्या. परंतु आपला प्रश्न काय चालू आहे सध्या, फॅक्टर अफेक्टिंग दी स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. पहिला फॅक्टर होता वर्केबिलिटी, आपला वॉटर सिमेंट रेशो. दुसरा फॅक्टर आहे आपल्याकडे आता जेल स्पेस रेशो. जेल स्पेस रेशो काय असतो बघा, जेल स्पेस रेशो हा रेशो आहे कोणाचा, सिमेंटची जी जेल असते का पेस्ट. आता आपण विचार करा, कॉन्क्रीट बनवला आहे, त्या कॉन्क्रीटमध्ये सिमेंट आणि पाण्याची एक पेस्ट बनणार ना, सिमेंट पेस्ट. तर त्या सिमेंट पेस्ट जे व्हॅल्यूम आहे का, ते सिमेंट पेस्ट व्हॅल्यूम ते, आणि नंतर पुढे काय असेल बरं का, ते सिमेंट पेस्ट व्हॅल्यूम कुठे राहणार, कुठेतरी रिकाम्या जागामध्ये राहील ना. समजा आता हे खड्या आहेत, ही खडी, आणि या रिकाम्यात ही रिकामी जागा आहे. या रिकामी जागेमध्ये कोण राहणार, या रिकामी जागेमध्ये कोण राहणार, तिची सिमेंटची पेस्टची जेल जी आहे ना, ती वाली बघा अशी. तर मग आपण त्याला हे कसं जेल स्पेस रेशो येतो. जेल म्हणजे कोणाची, सिमेंटची पेस्ट जी आहे ना तिलाच आपण जेल म्हणतो, आणि स्पेस म्हणजे रिकामी जागा. तर मग आपण काय बोलणार, की तुमच्याकडे जी रिकामी जागा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये जेल स्पेस किती बसलेला आहे, म्हणजे पेस्ट किती आहे, सिमेंटची पेस्ट रिकाम्या जागेमध्ये किती बसली, सिमेंटची जी पेस्ट आहे ना जी बनलेली आहे ती रिकाम्या जागेमध्ये किती भरलेली आहे ते. तर मग आपण याचं डिफिनेशन कशी लिहितात बघा, जेल स्पेस रेशोची डिफिनेशन सांगतोय मी. इट इज द रेशो ऑफ, बाण मारला, इट इज द रेशो ऑफ व्हॅल्यूम ऑफ सिमेंट पेस्ट, इट इज द रेशो ऑफ व्हॅल्यूम ऑफ सिमेंट पेस्ट, इट इज द रेशो ऑफ व्हॅल्यूम ऑफ सिमेंट पेस्ट टू द cement and capillary pore, to the total space occupied by cement paste and capillary pore. याचा अर्थ काय होतो ना, सांगतो समजू ना. तर अर्थानुसार डिफिनेशन बनवू शकता तुम्ही. वाक्य लिहून झालं का. आता हे सिमेंट स्पेस रेशो काही कळेना सर, सांगतो. हे बघा, आपला जेल स्पेस रेशो कळेना. काय असतो जेल स्पेस रेशो, इथून कळेल तुम्हाला. जेल स्पेस रेशो काय असतो माहिती आहे का, व्हॅल्यूम ऑफ जेल, जेल म्हणजे सिमेंटची पेस्ट, व्हॅल्यूम ऑफ जेल डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ जेल प्लस व्हॅल्यूम ऑफ पोअर, ठीक आहे. म्हणजे वरती फक्त व्हॅल्यूम ऑफ जेल आहे आणि खाली काय, व्हॅल्यूम ऑफ जेल प्लस व्हॅल्यूम ऑफ पोअर. याचा अर्थ नाही कळते का, मी सांगतो डायग्राम काढून बघा. ह्या खड्या आहेत, ठीक आहे. या खड्यांमध्ये रिकामी जागा टोटल किती आहे, ही पिंक कलरची टोटल रिकामी जागा आहे की नाही, ही पिंक कलरची टोटल रिकामी जागा आहे. आणि परंतु या सगळ्या जागेमध्ये काही पेस्ट बसणार नाही, कुठेतरी एवढ्या जागेमध्ये पेस्ट आहे. तर हिरव्या कलरची काय झाली बरं का, हिरव्या कलरचा असतो आपला जेल पेस्ट किंवा जेल आहे. आणि पिंक कलरची काय बरं का, तर पिंक कलरची जी आहे ना ती आहे आपली बघा रिकामी जागा आहे ना, ती पोअर येते, पोअर. तर मग आजूबाजूला जी रिकामी जागा उरली ते पोअर आहे, आणि हिरव्या कलरचं काय आहे, जेल आहे. तर मग आपला फॉर्म्युला जेल स्पेस रेशो कसा बनला, जेल स्पेस रेशो कसा बनवला मी, व्हॅल्यूम ऑफ जेल, हिरवा कलर कळला, वरती काय आहे हिरवा कलर, डिवाइड बाय हिरवा कलर प्लस पिंक कलर. नाही कळालं का, असं. तो काय कळालं बरं का, काय कळालं तुम्हाला, की बाबा टोटल जी रिकामी जागा आहे ना, म्हणजे असं बोलता येईल ना आपल्याला, की टोटल रिकामी जागामध्ये जेल किती बसलं आहे. मराठीमध्ये काय बोललो, ॲग्रिगेटच्या मध्ये जी रिकामी जागा उरलेली असते का त्याच्यामध्ये सिमेंटची पेस्ट किती आहे, त्याला बोलतात जेल स्पेस रेशो. कळालं की नाही डिफिनेशन. ठीक, चलो. तो ही डायग्राम वगैरे असं काढू शकतात तुम्ही. नेक्स्ट आहे आपल्याकडे आता याच्यामध्ये काय काय लिहायचं आपल्याला, मिक्स ऑफ सम ऑफ हायड्रेट सिमेंट रिमेनिंग कॅपिलरी पोर्स.
फोर स्पेस अल्टरन डिक्रीज द पेअर कॅपॅसिटी. पुढचा एकच मिनटं. जेल स्पेस रेशोमध्ये लिहायसारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. हां, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. आता पुढे जेल स्पेस रेशोमुळे काय काय परिणाम होतात. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जेल स्पेस रेशो. वॉटर सिमेंट रेशो काय होता बरं का. स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द वॉटर सिमेंट रेशो. वॉटर सिमेंट रेशो कमी झाला तर स्ट्रेंथ वाढत होती, पण इथं काय आता इथं वेगळं आहे. जेल स्पेस रेशोमध्ये काय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द जेल स्पेस रेशो. याचा अर्थ असा झाला की जेल स्पेस रेशो जर का जास्त असेल तर कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ पण जास्त राहील, असा अर्थ होतो याचा. त्यामुळे फॉर्म्युला काय आपल्याकडे खाली फॉर्म्युला लिहितो. कॉन्क्रीटची स्ट्रेंथ यस इज इक्वल टू 240 एक्सचा क्यूब. हा फॉर्म्युला आपल्याकडे. त्याच्यामध्ये एक्स म्हणजे काय असतो, एक्स असतो वरती लिहितो वेअर यस इज द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट अँड एक्स इज द जेल स्पेस रेशो. कळालं का. डिफिनेशन बघा काय डिफिनेशन काय होतं. इट इज द रेशो ऑफ व्हॅल्यूम ऑफ जेल टू दी व्हॅल्यूम ऑफ जेल प्लस व्हॅल्यूम ऑफ पोर. व्हॅल्यूम ऑफ जेल टू दी व्हॅल्यूम ऑफ स्पोर. इंग्रजी जास्त वापरायची गरज नाही. जो फॉर्म्युला दिला आहे ना त्या फॉर्म्युल्यालाच बनवायचं. बघा कसं बनवतो मी. इट इज द रेशो ऑफ व्हॅल्यूम ऑफ जेल टू दी व्हॅल्यूम ऑफ जेल प्लस व्हॅल्यूम ऑफ पोर. प्लस पण बोला ना. हां, तर मग त्याचा फॉर्म्युला लिहून द्यायचा आणि बोलायचं की जेल स्पेस रेशो जो काही आहे त्याच्यावरती कॉन्क्रीटची स्ट्रेंथ डिपेंड करते डायरेक्टली. जर जेल स्पेस रेशो जास्त असेल तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ पण जास्त असते. असं. चला याचा ग्राफ काढून घ्या. वाय ॲक्सिसवरती स्ट्रेंथ आहे, एक्स ॲक्सिसवरची जेल स्पेस रेशो. सेम त्याच्यासारखा वॉटर सिमेंट रेशो एक्स ॲक्सिसवरती कसा होता तसा जेल्स बाय स्पेस रेशो इथे. कसा काढतात हे बघा. असं अशी वाढत जाते डायरेक्टली प्रोपोर्शनल ना. म्हणजे जेल स्पेस रेशो जसा जसा वाढतोय स्ट्रेंथ पण वाढत चालली. बघा हा ग्राफ आहे त्याचा. हा ग्राफ काढायचा तुम्हाला. हा ग्राफ हे रिलेशन दाखवतो जेल स्पेस रेशोमधला आणि स्ट्रेंथमधला. समजलं का बोला. पुढे जाता येईल म्हणजे आपल्याला. दुसरा फॅक्टरसुद्धा कंप्लीट झालेला आहे. पहिल्यामध्ये मी काय बोललो, कॉन्क्रीटचा पहिला फॅक्टर, कॉन्क्रीटची स्ट्रेंथला अफेक्ट करणारा पहिला फॅक्टर कोणता असतो, वॉटर बाय सिमेंट रेशो. वॉटर बाय सिमेंट रेशो जर का 0.35 ते 0.45 मध्ये असेल तर एक चांगला कॉन्क्रीट बनवता येतो. वॉटर बाय सिमेंट रेशो जो काही आहे त्याच्यानुसार कॉन्क्रीटची स्ट्रेंथ डिपेंड करते. वॉटर बाय सिमेंट रेशो जर का जास्त असेल तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी असते. हेच होणे अब्रामचा लॉ होता. अब्रामचा लॉ आपण त्याच्यामध्ये मेन्शन करून द्यायचा. ठीक आहे. आणि नंतर जेल स्पेस रेशो म्हणजे काय ते पण सांगितलं मी, की रिकाम्या जागामध्ये जेल किती प्रमाणामध्ये आहे हे सुद्धा आपल्या कॉन्क्रीटच्या स्ट्रेंथवर अफेक्ट करते डायरेक्टली. रिकाम्या जागेमध्ये जेल जर का जास्त असेल तर बॉन्डिंग जास्त चांगली होईल आणि बॉन्डिंग जास्त चांगली होईल तर तुम्हाला स्ट्रेंथ पण जास्त भेटेल. म्हणून जेल स्पेस रेशो जर का जास्त असेल तर स्ट्रेंथ पण काय असते, जास्त असते. त्याचा हा ग्राफ काढून द्या. नेक्स्ट फॅक्टर, एक्सप्लेन वॉटर सिमेंट रेशो. फॅक्टर अफेक्टिंग द स्ट्रेंथ. स्टेट द हे लक्षात घ्यायचं कधी बी. जर त्याने तुम्हाला असं म्हणला स्टेट द फॅक्टर अफेक्टिंग द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट तर फक्त यादी बनवून द्यायची बरं का. मला असं वाटतं फक्त यादी बनवून दिली तरी ओके. पण एक्सप्लेन करायला लावलं ना मग थोडं एक दोन डिस्क्राईब एनी वन इन डिटेल. एक्सप्लेन द डिटेल फॅक्टर अफेक्टिंग द स्ट्रेंथ ऑफ डिस्क्राईब एनी वन इन डिटेल. हा, हे तुम्हाला सगळं लिहायला नाही लावणार, तो पूर्ण यादी बनवायला लावेल आणि कोणते तरी 2-4 लिहून यायचे फक्त. आता 2 झाले की नाही आपल्याकडं. चला मी 2-3 अजून सांगून देतो म्हणजे काम झालं आपलं. तिसरा घ्या. प्रश्न काय विचारतो त्याच्यानुसार द्यायचा. तिसरा काय होता बरं का, ॲग्रिगेट सिमेंट रेशो ना. ॲग्रिगेट सिमेंट रेशो. ॲग्रिगेट सिमेंट रेशो काय असतो बरं का. आता ॲग्रिगेट आणि सिमेंट यांचा रेशो, ॲग्रिगेट आणि सिमेंटचा रेशो. ITI झोन क्वालिटी इन्क्रीज स्ट्रेंथ सेकंड साईज.
एच वरती पण डिपेंड आहे. रिलेशन क्रीप ऑफ कॉन्क्रीट. चला, ॲग्रिगेट सिमेंट रेशो इज अ सेकंडरी फॅक्टर विच अफेक्ट द स्ट्रेंथ. हायर द ॲग्रिगेट सिमेंट रेशो रिड्यूस द स्ट्रेंथ. बघा काय म्हणलेलं आहे, पहिला पॉईंट याच्यात लिहायचा. इट इज द सेकंडरी फॅक्टर. इट इज द सेकंडरी फॅक्टर म्हणजे काय, याचे हा कोणावर तरी डिपेंड राहतोय, कळालं का, हा सेकंडरी. इट इज द सेकंडरी फॅक्टर. इट इज अ सेकंडरी फॅक्टर ऑन विच स्ट्रेंथ इज अफेक्ट. ऑन विच स्ट्रेंथ इज डिपेंड. ऑन विच स्ट्रेंथ इज डिपेंड. हा सेकंडरी फॅक्टर आहे ज्याच्यावरती आपली स्ट्रेंथ डिपेंड राहते, बरोबर. चलो पुढे काय, कशी डिपेंड राहते, पुढचं वाक्य लिहूया. ॲज द ॲग्रिगेट सिमेंट रेशो इज मोर. ॲज द ॲग्रिगेट सिमेंट रेशो इज मोर स्ट्रेंथ इज लेस. स्ट्रेंथ इज लेस, उलटा आहे इथं बी, इनव्हर्सली प्रोपोर्शनली. इनव्हर्सली प्रोपोर्शनल लिहिलं का. चल, ॲग्रिगेट सिमेंट रेशो. ॲग्रिगेट सिमेंट रेशो बॉन्ड स्ट्रेंथ लिहायचं. पुढचा पॉईंट, ॲग्रिगेट सिमेंट रेशो aggregate cement ratio decide the bonding between the concrete, decide the bonding strength of concrete. Bonding strength of concrete. ओके का, ठीक आहे, बस झालं. पुढचा चौथा. आता चौथा फॅक्टर लिहा, लास्ट फॅक्टर म्हणतो याला मी, त्याच्यामध्ये ॲग्रिगेट साईज, शेप आणि ग्रेडिंग. हे शिकवलेलं असेल कधीतरी. ॲग्रिगेट साईज कॉमा शेप अँड ग्रेडिंग. आता कशा पद्धतीने लिहितो याला मी चार्ट बनवून लिहितो, तसं लिहून यायचं तुम्ही बी. बघा कसं. पहिले ॲग्रिगेट साईज. ॲग्रिगेट साईज. ॲग्रिगेट साईज किती प्रकारचे साईज आहेत बरं का आपल्याकडे ॲग्रिगेटच्या, 2. असा बाण मारायचा ॲग्रिगेट साईजमध्ये. एक कोणता आहे, लार्ज ॲग्रिगेट, स्मॉल ॲग्रिगेट ना. लार्ज ॲग्रिगेट अँड स्मॉल ॲग्रिगेट. लार्ज साईज ॲग्रिगेट काय म्हणायचं, लार्ज साईज ॲग्रिगेट, मोठ्या खड्या. आणि स्मॉल साईज ॲग्रिगेट काय बोलायचं, लार्ज साईज ॲग्रिगेट जे ना ती स्ट्रेंथ देत नाही, गिव्ज लेस स्ट्रेंथ. गिव्ह लेस स्ट्रेंथ, तुमच्या भाषेतली एकदम बढिया. स्मॉल साईज ॲग्रिगेट गिव्ह मोर स्ट्रेंथ. गिव्ह मोर स्ट्रेंथ. कळालं का साईजबद्दल. हा पहिला पॉईंट झाला. हा पहिला पॉईंट झाला. आता शेपबद्दल त्याच्यामध्येच बरं का. हां, शेप. आपल्याकडे किती प्रकारचे शेप असतात, 4. 1 2 3 4. हां, कोणकोणते बरं का. आता पहिलं शेप आहे आपल्याकडे. आता याच्यात स्ट्रेंथ. चलो, आपल्याकडे कोणकोणते आहेत. पहिला आहे राऊंडेड शेप. राऊंडेड शेपमध्ये नदीतली वाळू कशी असते, राऊंडेड शेपमध्ये असते ना, गोल. राऊंडेड शेप. घर बांधण्यासाठी जी खडी वापरतात तिला बोलतात अँग्युलर शेप. अँग्युलर शेप, खडी म्हणतो मी, वाळू नाही. हां, नंतर राऊंडेड शेप, अँग्युलर शेप, फ्लेकी. आणि चौथा आहे इलॉंगेटेड. राऊंडेड शेप, अँग्युलर शेप, फ्लेकी शेप, इलॉंगेटेड शेप. कळालं का. आता पुढे जर राऊंडेड शेप असेल ना, तर राऊंडेड शेपची कहाणी सांगतो. 2-2 बाणं मारायची आता प्रत्येक ठिकाणी. राऊंडेड शेपची काय कहाणी, तुम्हाला राऊंडेड शेपमध्ये जे ना वर्कॅबिलिटी जास्त भेटेल. वर्कॅबिलिटी
मोर बट स्ट्रेंथ कमी भेटेल, स्ट्रेंथ इज लेस. कळलं का? अँग्युलर शब्द जर वापरलं तर तुम्हाला स्ट्रेंथ जास्त भेटेल, स्ट्रेंथ इज मोर अँग्युलरवाला वापरला तर, पण वर्कॅबिलिटी मात्र काय होईल, कमी भेटेल, वर्कॅबिलिटी लेस. जर तुम्ही फ्लेकी, फ्लेकी म्हणजे चपटा पार्टिकल, चपटा कसा असतो आता, चपटा म्हणजे कळाल ना, पुस्तकासारखा असा चपटा, तर वर्कॅबिलिटी